श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वामीची सदैव तुमच्या सर्वांवर कृपा राहू दे। तर आम्ही आता आहोत नाशिकला जायच्या वाटेवर आणि आदल्या दिवशीच आमचा हा प्लॅन झाला की त्र्यंबकेश्वरला जाऊया आणि पहाटे पहाटे आम्ही निघालो देखील। तर असा हा अचानक प्लॅन झाला। फारच कडकडीत ऊन होतं, तर आम्हाला एका ठिकाणी उसाच्या रसाचं दुकान दिसलं, तर तिथे आम्ही उसाचा रस घेण्यासाठी थांबलो। मदत कर किती ज्यूस? शुगर केन ज्यूस किती सर तुम्हाला? हां, तीन एकटेच पिणार? उसाचा थंडगार ज्यूस पिऊन मग आम्ही निघालो पुढच्या वाटेला। आणि अचानक ठरलेले प्लॅन हे खूप चांगले असतात आणि त्याचप्रमाणे हा आमचा प्लॅन झाला। तर त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर आम्ही पार्किंगमध्ये, तिथे महापालिकेची पार्किंग आहे, तिथे गाडी पार्क केली आणि मग निघालो देवळाच्या दिशेने। मंदिर सरळ आहे, नॉर्मल लाईन 2.5 ती बोलली गर्दी नाहीये म्हणून बघूया। 2.5 जायला ना, मी नॉर्मल लाईन बरं वाटतं। नॉर्मल लाईन 2.5 जाऊ दे, 20 मिनिटात। लावताना प्रथम थांब तुझं शूज डोनेशन अजून ही डोनेशन करते बघा, विचारा। पार्किंगमध्ये उतरलो तेव्हा स्कूलर भेटलेली 50ला 2 ही लाईन। लाईन भरपूर आहे, पण इथे सिटिंगची अरेंजमेंट पण आहे लाईनमध्ये, त्यामुळे ते एक बरं आहे। अरेंजमेंट पण आहे लाईनमध्ये आणि ही एवढी गर्दी आहे, तिकडे लाईन। चल
इकडे हर हर महादेव. उत्तम. ब्रह्मा विष्णू आणि महेश. थोडं पुढे गेल्यानंतर हे किती छान आहे. सचिन प्रथमकडे ते पुढे करायला. सचिन त्रिशूळ बघ ना. ज्योतिर्लिंगाचं मनसोक्त दर्शन घेऊन नंतर मग आम्ही आलो गाभाऱ्याच्या बाहेर. खूप छान दर्शन झालं. बराच वेळ गाभाऱ्यात थांबता आलं शिवलिंगासमोर. तर त्यामुळे ते खूप मस्त वाटलं. एकदम प्रसन्न झालं मन आणि एक समाधान वाटलं. गाभाऱ्यात थोडं जास्त थांबता आलं याचं. आम्ही जवळपास 3.5 तास लाईनमध्ये होतो आणि लाईन ही एका हॉलमध्ये असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता. तर त्यामुळे ते खूप सोयीस्कर झालं होतं आणि बसण्याचीही व्यवस्था होती तिथे. मोठे मोठे फॅन ही काही थोड्या थोड्या अंतरावर लावलेले होते. तर त्यामुळे ते सगळं लाईनमधून जाणं सोयीस्कर झालं आणि नंतर दर्शनही खूप छान मिळालं. गाभाऱ्यातही खूप वेळ थांबता आलं. तर त्यामुळे सगळ्याचंच एकदम खूप छान आनंद घेता आला आणि मन प्रसन्न झालं एकदम. आणि नंतर बाहेर आल्यावर हे देऊळ वगैरे बघून बाहेरच्या बाजूनी खूप मस्त वाटलं. हजारो वर्षापूर्वींची ही देवळं, त्यांच्या या कलाकृती बघून अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आणि आम्ही जेव्हा लाईनमध्ये उभे होतो तर पासची ही लाईन होती. तर पासचं पर पर्सन 200 रुपये असं होतं आणि त्या लाईनमधून आपण फक्त अर्ध्या तासामध्ये तेव्हा दर्शन मिळणार होतं. पण तिथून न जाता माझ्या मुलाने प्रिफर केलं की आपण इथूनच जायचं, म्हणून आपण प्रॉपर लाईन लावून व्यवस्थित दर्शन घ्यायचं आणि त्याच्या मनाप्रमाणे ते दर्शन खूप छानही झालं. तर त्यामुळे तो एक खूप आनंद होता की दर्शनही छान झालं आणि बराच वेळ गाभाऱ्यामध्ये थांबता आलं. आणि त्यानंतर बाहेर आल्यावर हे देऊळ बघण्यातही खूप मस्त वाटलं बघून. आणि देवळाच्या परिसरामध्ये बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो देवळाच्या बाहेर आणि मग प्रसाद वगैरे घेतला तिथे आणि मग प्रसाद घेऊन निघालो आम्ही घरी. तर असा हा अचानक ठरलेला प्लॅन. आणि खरं तर आपण हा ठरवतच नाही, शंकरानेच बोलवून घेतलं होतं दर्शनासाठी त्यांच्या. तर त्यामुळे हा छान प्लॅन झाला. अचानक झालेला प्लॅन हा नेहमीच छानच असतो. तर त्याप्रमाणे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.